मागे मागे हमारे बाद नहीं कि तबे हुस्न में तो वफा का नाम नहीं। अरे मोहब्बत तुम करोगी तुम्हारा काम नहीं। अनंत दीक्षित दैनिक लोकमतचे संपादक ते 10 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाच्या स्थळी येत आहेत। दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आलेल्या आहेत। तोपर्यंत आपण युक्रांचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याशी इथे संवाद साधणार आहोत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं आणि त्याचबरोबर युक्रांचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, उपाध्यक्ष संपत साबळे, प्राध्यापक कविता मेत्रे, फिरोज अशरफ, अनवर राजन आणि त्याचबरोबर राज्य संघटक सर्व विकास लवांडे, राजकुमार डोंबे, दिनेश गाडेकर, सेक्रेटरी ॲडव्होकेट मीरा डोईफोडे या सर्वांनी स्टेजवर यावं अशी मी त्यांना विनंती करतो। कुमार सप्तर्षी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर रात्री आम्ही भेटणार होतो, तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमालाच आले नाहीत म्हणून सुरू झालं। पण तेव्हापासून काही फोन लागत नाही, काहीतरी अपरिहार्य अडचण आली असेल म्हणून मग लगेच आनंद दीक्षित आपण काय करतो, पाहुण्यांना सहसा नटनट्यांना बोलवत नाही, कारण ती गर्दी नको असते आपल्याला। युक्रांचे जे आहेत तर निखिल वागळे युक्रांमधले आहेत म्हणून आपण त्यांना बोललो होतं, पण काय अडचण झाली तेही कळत नाही। तर आता अनंत दीक्षित ही जुने युक्रांचे सोलापूर आंदोलनाच्या वेळेला बार्शीचे ते आता लोकमतचे संपादक आहेत, त्यांना बोलवलेले तर ते येत आहेत आणि आल्यानंतर पुन्हा प्रास्ताविकमध्ये वेळ जाईल म्हणून मी अनौपचारिकरित्या माझं मनोगत आपल्यापुढे ठेवत आहे की गांधीजींचं सत्याग्रहावर युक्रांचा भर आला जास्त। बाकीचे गांधीवादी म्हणायचे विधायक काम करा, सत्याग्रह करतात म्हणजे हात उगारतात, हात उगारण्यासाठी नसतात, हात उभारण्यासाठी असतात असं आम्हाला सांगायचे, आरोप करायचे हे वरून गांधीवादी आतून नक्षलवादी आहेत वगैरे। तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा हा विकास करत आलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की याच्यात अपयशच नाही, असू शकत नाही। पाणी 100 डिग्रीला उकळणारे जितकं सत्य तितकं शास्त्रीय सत्य सत्याग्रह शास्त्रानं केला, त्याच्या प्रणालीप्रमाणे केला, त्याच्यात अपयशच नाही। आणि हे युद्धशास्त्र 1967 ते 1977 युवक क्रांती दलानं अत्यंत परिणामकारकरित्या वागवलं, एकदाही अपयश नाही आणि एकही माणूस मेला नाही। आम्ही असं ठरवलं होतं की आपल्या आंदोलन कोणी मरता कामा नये, कारण आम्ही कंटाळलो होतो, आमच्या आधीची पिढी सांगायची त्याग केला पाहिजे। अरे तू पायात चप्पल घालतोस, आम्ही तर पायात चप्पल घातली नव्हती, काय म्हणतो कसं काय येईल काय होईल, तुम्ही काम करा ना। त्यागाचं म्हणजे गरीब लोक म्हणते अरे माझ्या पण पायात चप्पल नाही, याच्या पण नाही, आता हे फारच माझ्यासारखं गरीब आहे, हा काय मला आधार देणार, असे होण्याची शक्यता आहे। ड्रेसवरनं चर्चा आली कसे घालावे, तर अगदी हाय फाय म्हणजे आपण आता नृत्याच्या कार्यक्रमाला तयारी केली असे घालू नये, पण त्याचबरोबर अगदी कळकटे घालू नये। जरा लोकांना सादरीकरण करायचं असतं समाजकार्यात तर बरे दिसलो पाहिजे आपण, अगदी सेंट लावू नये पण अगदी घामट वासही लोकांना आला नाही पाहिजे। आणि तिसरा एक निर्णय घेतला आम्ही, न्यायाची भीक मागून न्याय मिळत नसतो। आता आंदोलन चालू आहे, काल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी त्याला हेच ऐकवलं, आमच्या तुम्हाला माहीत नसेल आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला न्याय द्या अशी भीक मागत नाही, मी तुम्हाला हे सांगायला आलोय, उद्या जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर आंदोलन व्यापक होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचं आंदोलन असं आम्हाला म्हणावं लागेल। स्वतंत्र विदर्भाचं राज्य त्याला आपला विरोध, आणि तुम्ही सिंधुदुर्गमध्ये तुमचा कायदा चालत नाही, रत्नागिरीत कायदा चालत नाही, ते काय स्वतंत्र राज्य काय? आणि ते राज्यघटनेच्या राज्याचा दर्जा लिहिला असतो त्या यादीत आहे काय? काय चालवलं म्हणलं तुम्ही? तुम्हाला राणी जड असतील पण जनतेला राणी जड नसतात। आणि याच्यात तर म्हणलं आमचं असं म्हणणं आहे
की या माणसाला आपण मुख्यमंत्री केलं होतं. तो मुख्यमंत्री करणं म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये गडचिरोली ते कोल्हापूर असा संबंध महाराष्ट्र असतो, तो सीएम असतो. पंतप्रधानाच्या डोक्यामध्ये संपूर्ण देश असतो आणि ते विचार करून तो निर्णय घेत असतो. तर म्हणलं हा फक्त सिंधुदुर्गच्या पुरतं बुद्धी मर्यादित असलेला माणूस हा महाराष्ट्राचा सीएम होता, म्हणून 420ची केस करायला पाहिजे की महाराष्ट्राचं चिटिंग केलं शिवसेनेने त्यावेळेला. ज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे काय हे माहीत नाही अशा माणसाला केलं, तर 420ची केस लावायला पाहिजे. आमची फसवणूक झाली. तर मी काल सीएमला म्हणलं असं आंदोलन मला करावं लागेल, मी तुमची 21 तारखेपर्यंत वाट बघतो, नाही तर 22ला सुरू करतो. ते कसं करू तर आमचं युद्धशास्त्र आहे, याच्यामध्ये कोणाचा पराभव हे ठरलेलं आहे. ज्याची बाजू सत्य त्याचा पराभव. सत्याचं जे होतं, पण सत्याचं जे आपोआप होत नसतो, सत्य सक्रिय करावं लागतं. सत्य चालतं, बोलतं, हलतं, असं तेजाळलेलं असावं लागतं. नाही तर सत्य असं मलूल असलं माझी बाजू सत्य म्हणून विजय कधीच होत नाही. जगात कधीही सत्याचा ऑटोमॅटिक विजय झाल्याचा दाखला नाही. तर हे असे काही आपले विचार होत गेले आणि मग शेवट प्रश्न आला, तुम्ही निवडणुकीला उभं राहणार का नाही. तर त्यावेळेला आम्ही स्थापन करणारे 7च लोक होतो. तर आम्ही त्यावेळेला व्यावहारिक विचार केला की जर आपण उभं राहायचं म्हणलं तर सगळे पक्ष आपल्याला बुकलून काढतील आणि आपले विरोधक मानतील. म्हणून आपण अशी भूमिका घेतली की उभं राहणं हे नैतिक वा अनैतिक असं काही आम्ही मानत नाही. लोकशाहीमध्ये उभं राहिलंच पाहिजे. सध्या आमचा बौद्धिक निर्णय आम्ही उभं राहत नाही, म्हणजे शत्रुत्व नको. आता प्रश्न मग आला शेवटी की युक्रेनची ताकद वाढली, राजकीय पक्षांपेक्षा वाढली, आणि ते म्हणजे मग प्रत्यक्ष परिवर्तन कसं करणार. आणि म्हणून मग परिवर्तनाची भूमिका आपण अशी मानली की समविचारी 160 लोक महाराष्ट्र असेंब्लीमध्ये आमदार म्हणून निवडून आले पाहिजे युक्रेनचे. तो क्रांतीचा दिवस. कारण त्याच्यानंतर कायदे बदलत आहेत. हे असे 145 लोकांवर कायदे बदलत नसतात, त्यात खाता येतं बघतो तुझं काय माझं काय. पण जर कायदा बदलून जर तुम्हाला लोकशाही टिकवायची, कायदा बदलून क्रांती करायची असेल तर 160 समविचारी लोक लागतात. तर 288ची तयारी करायची, पण 160 येतील, तो क्रांतीचा प्रारंभ होईल. आणि केंद्रामध्ये साधारणतः ही जी आपली लोकसभा आहे, या 325 जर लोक आले निवडून तर तुम्ही समविचारी. तर ज्या दिवशी समविचारी लोक येतील तो क्रांतीचा, देशातल्या क्रांतीचा प्रारंभ असं मानेल. आणि दुसरं एक महत्त्वाचं, तर खूप चर्चा झाल्या, रात्र आम्ही हे केलं की रशियाची क्रांती इथे नक्कल म्हणून करता येईल का, चीनची क्रांती करता येईल का, व्हिएतनामची क्रांती करता येईल का, क्युबाची क्रांती करता येईल का. तर त्याचा निर्णय असा झाला की त्यांच्या देशातल्या परिस्थितीनुसार ती क्रांती झाली, त्याला आम्ही सॅल्यूट करतो, वंदन करतो, पण आपल्याला त्याची नक्कल करता येणार नाही. आणि जेथे जेथे केवळ नक्कल असते तेथे तेथे अक्कल नसते. आपण आपल्या अक्कलेनं करायचं, आपली कल्चर, आपला इतिहास, आपली जात. तर भारतीय क्रांती ही वेगळी असणार. भारतीय राज्यघटना सुद्धा इतरांच्यापेक्षा वेगळी आहे. भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना वेगळी आहे. आणि या सगळ्यातून आलो. आणि आता मी तुम्हाला महत्वाचं सार काय झालं ते सांगतो. आता इथं आनंद दीक्षित आहे, ते सगळे आपलेच आहेत, युक्रेनच्या प्रक्रियेतलेच लोक आहेत. सार एक आमच्या असं लक्षात आलं की जो जात मानतो तो परिवर्तनकारी वा क्रांतिकारक होऊ शकत नाही. तो सामाजिक दृष्ट्या सुद्धा फ्रॅक्चर आत्माच राहील. असेल काही चांगलं, पण तो फ्रॅक्चर आत्मा राहील. आणि आत्मा फ्रॅक्चर होऊन जगणं याच्या इतकी सजा कोणती नाही. तर भारतीयाला ही सजा आहे की तुझी जन्माची जात तुझ्या कपाळावर मारलेली आहे. तो अश्वत्थामा होता असं म्हणतात आणि त्याचा आत्मा फिरतो. त्याला एक जखम झाली आणि त्याला शाप आहे की तुझी जखम कधीच बरी होणार नाही. म्हणून असं एक समज आहे की अश्वत्थामाचा आत्मा दारोदार जातो आणि भीक मागतो, वाढाल का होतील, वाढाल का होतील, माझ्या जखमेवर घालाल का कोणी तेल. आपल्याला तसं मागता येणार नाही. आपल्याला जात मनातून काढूनच टाकावं लागेल.
आणि जात मनातून काढून टाकली तर सुगंध यायला लागतो त्याच्या पर्सनॅलिटीचा, आणि तो युक्रांतीय व्हायला म्हणजे समाजाचा देवाचा माणूस व्हायला सुरुवात होते. धर्म 27 आहेत छोटे मोठे, पण कोणाचाही द्वेष नाही केला. जगातले सर्वात जास्त धर्म असलेला देश भारत आहे. तर आपण जर धर्माचा द्वेष टाळला तर लोक म्हणतात हे दंगे धोपे थांबवणारे लोक आहेत, परत देवाचा माणूस. आणि मग आपण जेव्हा म्हणतो सर्वांना अन्न वस्त्र निवारा, औषध पाणी, मुलांचं शिक्षण मिळावं, तेव्हा लोक म्हणतात का बुवा हे सांगतायत, हे का नाही ऐकायचं. हा तर सगळ्यांचा स्वार्थ आहे. समाजवाद म्हणजे आहे का, सगळ्यांना जे हवंय त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करणं. आता घराचा प्रश्न आहे, इस्तंबूल काही समाजवादी नाही, इस्लाम राष्ट्र आहे, तुर्कस्तानामधलं आहे. इस्तंबूलमध्ये घर हे खाजगी नसतंच, घर सरकार बांधतं, ए टाईप बी टाईप सी टाईप, जसं क्लास 1 क्लास 2 क्लास 3, आणि तुम्ही जायचं लगेच भाड्याने मिळतं. नेहमी जास्त घर बांधून ठेवले आणि सोडताना लगेच संपला विषय तुमचा. आणि ए टाईप बी टाईपची भाडी वेगवेगळी असतात, ती पगारावर निर्धारित असतात. तर घर नाही असा माणूस तुम्ही आपला नागरिक कसं काय कल्पना करू शकता. ते राज्यकर्ते राज्य करण्याला पात्र आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. ज्यांना असं वाटतं की सगळ्यांना घर मिळेल. आता ते नारायण राणेचा या आंदोलनाच्या निमित्त आपण थोडा जास्त अभ्यास केला, तर ते सिंधुदुर्गचे म्हणावं तर डेक्कन जिमखाना प्रयाग हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दम देण्यात आलेला आहे राणेच्या लोकांकडनं. डेक्कन जिमखाना माझा आहे, डेक्कन जिमखानावर नारायण राणे शिवाय कोणाची प्रॉपर्टी नको, तिथं थिएटर घेतले त्यांनी. तर संबंध डेक्कन जिमखाना त्यांना काबीज करायचं. मग सिंधुदुर्ग काबीज करायचं का डेक्कन जिम, याचं ठरव बाबा एकदा. मेंदू तुझा लहान आहे, हे जमलं तर ते नाही जमणार, ते जमलं तर हे नाही जमणार. तर काल त्यांचे विनायक निमण म्हणून खास मानसपुत्र आहेत पुण्यामध्ये, त्याला मी म्हटलं बघा बुवा, त्याला बिलबिलं करून बघा, नीट सांगा, काय आम्ही शत्रू नाही, पण त्यांचा एकदा निर्णय होत द्या की ते पुणेकर आहेत का ते सिंधुदुर्गाचे आहेत. कारण डेक्कन जिमखान्याची प्रॉपर्टी त्यांना घ्यायची सगळी. तर आपण आता या निर्णयाला आलो आहोत की आपण जर म्हणलो निवडणुकीला उभं राहायचं नाही तर कोणीतरी निवडून येणार आणि तो परत परत प्रतिक्रांती करणार. म्हणजे आपण पुढं चांगलं करत जायचं, त्यांनी घाण करत जायचं. म्हणून मग आता नवा निर्णय असा झाला, ह्या नवीन उकरण काढली 24 वर्षाच्या गॅप नंतर काढलं की इलेक्शनला उभं राहायचं, पण कुणी राहायचं हे युवक क्रांती दल ठरवेल, ती व्यक्ती नाही ठरवणार. आम्ही सगळे लोक पाठवून तिथे जाऊ ना. जे लोक म्हणतात तुमचा युवकांचा हा नक्की निवडून येईल, इतकं त्यांनी काम केलंय, त्याने मनदान आधी प्राप्त करायचं आणि मतदानाला उभं राहायचं. नाही तर परत प्रतिक्रांती होईल ऐन वेळेला उभे राहिला तर. कारण तेवढं फ्लेक्स पाहिजे, तेवढे पैसे पाहिजे, तेवढं अमुक पाहिजे, तेवढं इलेक्शन म्हणजे पैशाचा खेळ बुवा. मग असं युक्रेनवाल्याने केलं तर परत आपण इतकं बारीक बघतो की आता फ्लेक्स लावायचे नाही, का नाही लावणं शक्य होतं आम्हाला. पण उद्या बीडवाल्याला तिथं घ्यायचं झालं, उदगीरवाल्याला घ्यायचं झालं तर ते म्हणतील ते पुण्याला जसं अधिवेशन झालं तेवढ्या खर्चाचं झालं पाहिजे. तर खर्चाचा विषय बिलकुल नाही. असं जरी झालं अधिवेशन, पूर्वी आपली शिबिरं झाली आहेत की आपापल्या घरून भाकरी चटणी घेऊन यायची. ज्याला घरी जरा बरं आहे किंमत त्यांनी 2-2, 3-3 मुलांच्या घेऊन यायच्या. ज्याला घरी म्हणतात सामाजिक काम वगैरे काही करायचं नाही, लष्करच्या भाकरी भाजायच्या नाही, त्यांनी मित्रांच्या भाकरी खायच्या. तर तुम्हाला सांगतो 5 वर्ष आपण अशी शिबिर घेत होतो. आणि मग भाकरीची चवड, चपात्याची चवड, भाज्या तिथं मांडलेल्या, चटण्या मांडलेल्या. तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, बऱ्याच मुलांना घरून मिळायचं नाही डबा, पण कधीही कमी पडलं नाही. म्हणून मला क्रांती करायची पण पैसे नाहीत असं म्हणणारा युक्रांती असू शकत नाही. किंवा मला जरा ते व्यवस्था नव्हती आंघोळीची म्हणून मी यांना सांगितलं ते सांगतो आणि थांबतो इथे. हे आपल्या आता आंदोलन चालू आहे, आज 14वा दिवस आहे सेंट्रल बिल्डिंगच्या समोर शिक्षण सेवकांचा. आता प्रश्न आला, ते मुलं फुटपाथवर सावली पांघरायचं, अंतरायचं, संडासला कुठे जायचं, आंघोळ कुठे करायची, कपडे कुठे धुवायचे. तर मी त्यांना एक सांगितलं, आपण भारतीय आहोत, आपल्या सगळ्यांच्या मनात रामायण आहे. तर प्रभू रामचंद्र आणि सीतामाई 14 वर्ष वनवासात गेले, युवराज झाले होते.
म्हणजे एंगेजमेंट झाली होती राजा होण्याची. राजा झाले नव्हते पण एंगेजमेंट झाली होती. कुकू लावलं होतं खेड्याच्या भाषेत. आणि असं असताना ते 14 वर्ष वनवासात गेले. तर आपल्याला जर काही अडचण वाटली की लगे मनात आणायचं सीतामाईनं लुगडं कुठे बदललं असेल, प्रभू रामचंद्र टॉयलेटला कुठे गेले असतील, त्याच्यापेक्षा आपले कमी हाल आहेत. म्हणून आपले हाल आणि अडचणी लढताना पुण्यातला पहिला बाजीराव कधीच लढाई हारला नाही. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जेवणात वेळ नाही घालवायचा. आणि दुसरा बाजीराव हारला कारण तो फक्त जेवणावळी घालायचा. हे लढायला जाता जाता कणस तोडायचे, घोड्यावरती चोळायचे आणि हुरडा खायचे, हुरड्यावरती जिंकायचे आणि जेवणावरती हारायचे. तर असा एक भाग होता. आणि युक्रांमध्ये संघटन शास्त्र खूप विकसित झालंय. पहिला युक्रान स्थापन झालं 68 साली बाबा आमटेंच्या तिथे. आपण सांगितलं की आमची अडचण अशी की आम्हाला भांडवलदाराचं जेवण जेवायचं नाही, म्हणून बाबा तुम्हाला जंगल मिळाले गव्हर्नमेंटकडनं, ते साफ करायचं असं कळलं. तर एक मुलगा जेव्हा श्रमदान करतो 4 तास, तो 2 दिवसाच्या लेबरचं काम करतो. कारण लेबर अंग चोरून करत असतो. तर हे झाल्यावर पुढचं आम्हाला बंद करू पुढचं मात्र आम्हाला स्वातंत्र्य हवं आणि तुमचं उमऱ्याच्या आतलं आमचा नाश्ता जेवण तुम्ही द्यायचं, लाडूशुकर वगैरे. आणि बाहेरचा खर्च म्हणजे मी मुलांना सांगतो त्यावेळेला 1500 लोकांचं 15 दिवस समसंस्कार छावणी म्हणून झाली. त्यावेळेला आम्हाला वाटायचं एवढंच असतं. आत्ता कळतंय की गेल्या 30-40 वर्षात त्याच्यापेक्षा जास्त झालं नाही, म्हणून त्यावेळेचं ते मोठं होतं. तर आपलं काम असं पाहिजे की त्या काळातलं नंबर 1चं पाहिजे. जितकं जास्त करतायत संघटना घ्यायची, शिबिर घ्यायचं, अधिवेशन घ्यायचं, ते मोठंच पाहिजे. कारण ज्या मुलाचं जन्मवजन 3 पाऊंड असतं त्याचा तो जगेल का नाही याची गॅरंटी नसते. आणि जगलाच तर तो आयुष्यभर निगेटिव्ह राहण्याची शक्यता असते. म्हणून मूल जन्माला आलं तर 6 पाऊंडाचं. तर इथं वेगवेगळ्या भागातले लोक आपल्या जिल्ह्यात जेव्हा युक्रांचं युनिट जिल्हा कार्यकारिणी तयार करायची तेव्हा असं समजायचं की किमान शक्ती त्या जिल्ह्याला हलवण्याची पाहिजेच. युक्रांच्या मध्ये राहून ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे आणि त्याने आपल्या पुरतं क्षेत्र ठरवलंय की मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, तर महाराष्ट्रातल्या CM पेक्षा त्याची बुद्धी, माहिती, कौशल्य हे जास्त पाहिजे. क्रांती दुय्यम दर्जाच्या आणि मठ्ठ लोकांच्या हातून होत नसते. ते फक्त ब्रिगेडमध्ये जातात, नाचतात, हल्ले करतात कोणावर आणि लगेच म्हणतात सोडवा नाव साहेब, सोडवा नाव साहेब, पाया पडतात. युक्रांती जो असतो त्याला ज्याला युक्रांचं नेतृत्व करायचंय त्याला लोकांनी म्हटलं पाहिजे हा तर CMचा कॅन्डिडेट आहे, ह्या CM पेक्षा याला बुद्धी जास्त आहे, याला अधिक कळतं. म्हणजे मग संघर्ष कसा होतो फार दमदार आणि त्याला एक धार असलेलं, एक वजन असलेलं, सुसंस्कृत सभ्य असा होतो. ज्याला देशामध्ये करायचंय आणि त्याला युक्रांती राहायचंय त्याने प्राईम मिनिस्टर इतकं शहाणं असलं पाहिजे, इतकं ज्ञानी असलं पाहिजे, इतकं अनुभवी असलं पाहिजे आणि हे त्याच्याकडे कौशल्य पाहिजे. आपण विरोधाकरता केवळ जन्मलेलो नाही, आपण क्रांती करून भारतीय जनतेची मुक्ती करण्याकरता जन्मलेला आहोत. ती क्रांती वाहून नेण्याकरता आपण जीवन आपलं वापरणार आहोत, ही युक्रांमध्ये कल्पना आहे. आणि संघटना कौशल्यात नंबर 1 पाहिजेत. आणि पैसे, साधन सामुग्री हे विषय काढायला लागले तर कारण आता नव भांडवलशाही जी आहे ती तुम्हाला दरवेळेला सांगणार तुमच्याकडे पैसे नाहीत मग तुम्ही काय करणार, तुम्ही जगताच कसे, तुम्ही खरं म्हणजे जगूच नाही. कारण उत्क्रांतीचा नियम आहे की जो पक्का नाही, संघर्षात टिकू शकला नाही त्याने मरून जावे आणि फक्त उत्तमोत्तम अंबानीची लेकरावं, राण्यांची लेकरावं एवढी जगावी. आपण जगूच नाही. जो मॉलमध्ये खरेदी करू शकत नाही तो काय माणूस आहे, असा हा काळ आहे. आणि आपल्याला त्याच्या बाहेरच्या सर्व वंचितांना, सर्व माझ्या भारतीय बांधवांना मुक्ती करून अन्न, वस्त्र, निवारा, औषध, शिक्षण आणि वृद्धत्वाची सोय हे द्यायचं आहे. आणि ही क्रांती आहे असं. आणि ती आपल्याला लोकशाही मार्गाने आपण करतो. कारण लोकशाही मार्गानंच करता येते. कारण झालं
आम्ही करत होतो त्यावेळेला रशियाच्या क्रांतीची कॉपी करायची का चीनच्या. तर आता तुमच्या काळात, नवीन मुलांच्या काळात तर हे नक्की झालं की रशियाची क्रांती कोलॅप्स झाली, संपली ना. 67चं युक्रेन वेगळं, पण 91 साली रशिया कोलॅप्स झाला. म्हणजे ते क्रांती जो संकल्प होता तो पूरक करता आला नाही त्यांना. चीनमध्ये माओ त्से-तुंग गेल्यानंतर तो जो कुणी आला त्यांचा अध्यक्ष, त्याने भांडवलशाही आणली आणि तो म्हणाला भांडवलशाही का कम्युनिझम, याच्याशी कशाला तुम्हाला काय करायचंय, लोकांना खुश वाटतंय ना. म्हणून मांजर जोपर्यंत उंदीर मारतंय तोपर्यंत ते काळं आहे का पांढरं आहे याची चर्चा कशाला करतात. म्हणजे सहजासहजी कम्युनिस्ट क्रांती भांडवलशाही झाली. म्हणून भारताच्या क्रांतीमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीनंच जावं लागेल आणि आपला वारसा ज्यांना देव माणसं मानलेले त्या महापुरुषांनी सांगितलेला, त्या महापुरुषांना आता आपल्या जातीत बसवायला बघतात ते टाळून. आणि नितीश कुमार हा जयप्रकाशजीच्या अनुवातला लालू प्रसाद, पण लालू प्रसादनी एक टप्पा नेला म्हणून नितीश कुमार झाला. आणि नितीश कुमारनी आता भ्रष्टाचारांच्या विरुद्ध स्पेशल कोर्ट केली आहेत. मी अधिवेशनाला विनंती करीन की त्यांनी बिहारसारखं नाव घ्यायचं का नाही घ्यायचं, पण आज राजकीय लोकांना कर्णाची कवच कुंडल आहे की राज्यपालाच्या परवानगीशिवाय त्याला कोर्टात खेचता येत नाही. म्हणजे आम्ही वेगळे आणि ते वेगळे, दोघं काय वेगळ्या गिरणीचं पीठ खातो काय. तर मग तुम्हाला फारच स्पेशल पाहिजे ना, मग स्पेशल कोर्ट करा ना. तिथे पुढाऱ्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध, कारखान्याच्या डायरेक्टर विरुद्ध, आमदार, खासदार, मंत्री यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध केस दाखल करता येईल आणि त्यांचा स्पेशल कायदा असू द्या, स्पेशल कोर्ट असू द्या. त्या या अधिवेशनाच्या द्वारे युक्रेन मागणी करत आहे. असं त्या ठरावात राहिलं असेल तर ते घालून घ्या, असं मी अनवर राजन यांना विनंती करतो. आणि अनवर राजन खाली का बसले याबद्दल चिंता व्यक्त करून माझं भाषण संपवतो. उद्घाटनाच्या हे बोलवलं आहे पाहुण्या म्हणून. अनवर राजन तुम्हाला माहित आहे, अनवर राजन नवीन लोकांना माहित नसते. हे ज्या वेळेला तरुण होते त्यावेळेला आणीबाणी झाली. म्हणजे आम्ही निदान 10 वर्ष काम केल्यावर आणीबाणी लागली, पण ते आले युक्रेनमध्ये आणीबाणी लागली, लगेच तुरुंगात आले. बीकॉमचं परीक्षा मग तिथून दिली, पण रिझल्ट लागत नव्हता. इंदिरा गांधींची हुकुमशाही होती, तुरुंगातल्या माणसाला परीक्षा द्या. मग जनता पार्टीचं राज्य आलं आणि मग असं आलं की बाबा ते रिझल्ट लावा, त्याच्यात ते पास झाले. म्हणून ते तुरुंगातले ग्रॅज्युएट आहेत, इतर ठिकाणचे ग्रॅज्युएट वेगळे आणि एरोडा विद्यापीठातले ग्रॅज्युएट वेगळे. हे ॲडव्होकेट गोपाळ गुणाले हा लातूरचा तरुण, 72ला मराठवाड्यामध्ये युक्रेननं खूप काम केलं. आणि आपण सर्व भारतीय माणसं यांना दुष्काळाचा डोक्यावर आघात असतो. तर माझ्या जीवनात, माझ्या मेंदूवर त्या 72च्या दुष्काळाचा आघात आहे. बरबड्याचं गवत, त्याचं बी आणि ती मिलो तांबडी ती खाल्लेली आहे. आणि आमदार लोक सुद्धा त्यावेळेला पेन्शन नव्हती, खडी फोडायला आले होते. इकडे डोंगर दिसायचा दगडाचा आणि खाली खडी केलेले डोंगर उभे असायचे. इतकं भयान अवस्था होती. पण या आघातामुळे त्या भागातून बहुतेक लोक पुण्यात आले. पुण्यामध्ये जर आता जनगणना झाली की कोण कुठल्या जिल्ह्यातून आलाय, तर लातूर उदगीर भागातून जास्त आलेले, उस्मानाबाद वगैरे किंवा एकूणच मराठवाड्यातून जास्त आलेले. आणि लातूर जे पुढे गेलेले ते लातूरच्या शक्तीवर पुढे नाही गेलेलं, ते पुण्यामध्ये येऊन जे जाऊन ज्यांनी तिथं वाढवलं ते वाढवलेलं. विलास देशमुख आपलं आंदोलन झालं होतं 72 साली गोळीबारामध्ये, मी पदयात्रा करत होतो त्यावेळेला विलास देशमुख हा विलास देशमुख नाही म्हणेल, त्याला इलास म्हणायचे. आणि तो बाबुळगाव नावाच्या एक 1500 गावचा सरपंच होता आणि ते म्हणायचे पाटलाचा इलास, देशमुखाचा इलास. आणि इलास देशमुख त्यावेळेला जॉईंट सेक्रेटरी लातूर तालुका युवक काँग्रेसचा होता. आणि त्याने आंदोलन केलं, गोळीबार सुरू झाला, तो घाबरला. अपघाताने मी गेलो आणि पदयात्रा केली, कर्फ्यू तो थांबला. तर तेव्हापासून तो मानतो की युक्रेन काय वाटतं ते करू शकतं. म्हणून मी युक्रेनला घाबरतो. खुर्चीचा खेळ सोपा आहे म्हणून तो मी खेळतो, असं त्यांनी जाहीरच सांगितलंय का.
तर ते विलास देशमुख आता ते बाबुळगावचे सरपंच वगैरे त्यावेळेचं चित्र म्हणजे त्यांच्या वाड्यामध्ये घुशी असायच्या आणि त्यांचे वडील वरातीला घोडं देण्याचा व्यवसाय करत. त्यांना मुली यायच्या विलासला, तेव्हा ते विचारायचे की लग्नाची ती धरली, त्याच वेळेला नेमकं तुमचं घोडं दुसऱ्याला देणार असेल काय करणार? ते म्हणजे धंदा, ते दूध गंगापून घालायचा, हे सगळं त्यांनी केलं. आणि तो पुण्यात आल्यावर युक्रांचा स्पर्श झाल्यावर तो अस्वस्थ झाला, मग चर्चा करायला लागला, मग हे झालं. आणि आता तो युवक क्रांती दलाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि सेक्रेटरी. आता खरंच सर हे माझे जुने तिचं वाचन होईल. ही प्रास्ताविका युक्रांची कार्यकर्ती कीर्ती वाचेल. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यापैकी दैनिक लोकमतचे संपादक अनंत दीक्षित. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की कुठल्याही राजकीय सामाजिक घटनेचं परखड विश्लेषण करणारे जे महाराष्ट्रातले मोजके नामवंत पत्रकार आहेत त्यापैकी अनंत दीक्षित सर आहेत. ही शाल खादीची आहे. गांधी भवन आणि गांधी विचार याच्याशी अशी समर्पक अशी शाल आहे. यानंतर डॉक्टर शाकेरा इनामदार आजच्या या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या यांचं स्वागत डॉक्टर कुमार सप्तर्षी करतील. डॉक्टर शाकेरा इनामदार या युक्रांच्या कार्यकर्त्यांना नेहमी संपर्क असणाऱ्या आणि त्यांच्याशी संवाद असणाऱ्या अशा आहेत. युक्रांच्या त्या अत्यंत जवळून संपर्कात आहेत. पण या गांधी भवन या संस्थेचं जे शांती दल नावाचं संघटन आपण इथे सुरू करतोय, इथे तरुणांचं जे एक संघटन शांती दल नावाने करतोय की महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय धार्मिक दंगल होऊ नये किंवा झाली कुठेही जातीय धार्मिक दंगल तर ती जाऊन तिथे रोखणं आणि दंगल झाली असेल तर दंगलीचा सत्यशोधन करणं हे सगळं काम महात्मा गांधींचं जे शांती दलाचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. डॉक्टर शाकेरा इनामदार या मूळच्या चालला असेल आणि युवकांना म्हणजे युवकांना जो अभिप्रेत असलेला भारत आम्ही त्यांच्या भावी काळामध्ये देणार आहोत का याचं विचार विमोचन चिंतन करण्याची वेळ आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. या युक्रांत हा शब्द फार महत्त्वाचा आहे कारण युवकांच्या मध्ये होणारे बदल आणि युवकांना अभिप्रेत असलेले बदल आणि समाजामध्ये जे घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी आहेत
त्याच्यासाठी लागणारी क्रांती ही महत्त्वाची असते आणि ही क्रांती घडवण्याचं काम अनेक वर्ष हे युक्रांत करत आहे आणि ते अतिशय म्हणजे यशस्वीपणे कुठली क्रांती कशी करावी ह्याची जी बांधणी आता सरांनी सांगितली फार महत्त्वाची आहे. प्रत्येक वेळेला आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना किंवा युवकांना सतत आमची पिढी किंवा आमच्या आधीची पिढी नावं ठेवती की आजची मुलं बिघडलेली आहेत, आजच्या मुलांना हे जमत नाहीये, आजच्या मुलांच्या समोर आमच्या वेळेला असं नव्हतं, यांच्या वेळेला असं आहे. ही जी तुलनात्मक आपण अभ्यास करतो त्यावेळेला मला असं सातत्यानं वाटतं की युवकांना आपण कुठल्या प्रकारचा आदर्श ठेवलेला आहे. आता सरांनी अनेक उदाहरणं अनेक नावासकट उदाहरणं दिली त्यावेळेला असं वाटतं की युवकांनी कुणाचा आदर्श घ्यावा. मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये गेली म्हणजे मी महाविद्यालयीन कालापासून या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करत आहे आणि आज पुणे विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही 24 सप्टेंबर 1969 साली महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये महाविद्यालयीन युवकांना एक समाजसेवेचं व्रत, समाजसेवेची बांधिलकी कशी असावी आणि ती या वयामध्ये रुजवण्याचं काम या राष्ट्रीय सेवा योजनेने गेली 42 वर्ष सातत्यानं पार पाडलेलं आहे. युवकांना समाजाशी जोडण्याचं, समाजाशी एक नातं निर्माण करण्याचं काम महाविद्यालयीन अगदी प्रथम द्वितीय तृतीय वर्षामध्ये आल्यानंतरच युवक समाजसेवेशी कसा एकरूप होईल आणि त्यानंतर खरं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेनंतर युवक ज्या वेळेला महाविद्यालयातून बाहेर पडतो त्यावेळेला मला वाटतं बरेच विद्यार्थी हे युक्रांतमध्ये सहभागी झाले दिसतात. कारण खरं म्हणजे याच युवकांना सामाजिक कामाची जाण आणि सामाजिक बांधिलकीची एक भावना निर्माण झालेली असते. या NSS मधून राष्ट्रीय सेवा योजनेमधून म्हणजे पुणे विद्यापीठाचा थोडासा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल 45,000 युवक जे आता मी बर्वेंचं उदाहरण घेतलं किंवा अनेक आमचे विद्यार्थी या मंडपात आहेत त्यांच्यामध्ये ती जाणीव आहे आणि ही जाणीव म्हणजे नुसतीच सेवा नव्हे तर या सेवेतनं जी दरी निर्माण झालेली आहे, जात असेल, वर्ण असेल, परंपरा असतील, रीतिरिवाज असेल, माफी असेल, अनेक प्रकारचे आघात समाजावरनं काम समाजामध्ये जे घडवण्याचं काम होतंय त्याची जाण आणि अनेक वेळेला तिथं जाऊन मदत करण्याची भावना निर्माण करण्याचं काम या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात नंतरचा भाग आहे तो म्हणजे युक्रांच्या माध्यमातून होत आहे. अनेक माध्यमातून युवकांच्या समोर युवकांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे आघात करण्याचं काम आणि युवकांना आतून पोकळण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे स्लो पॉइझनिंग म्हटलं तरी वाईट वाटणार नाही की अशा प्रकारे यांना म्हणजे मिसगाईड करणं प्रकार आहे तो महाविद्यालयीन काळामध्ये त्यांच्यामध्ये रुजवण्यात येतो. वेगवेगळे प्रकार मी प्राध्यापक असल्यामुळे हे जाणीवपूर्वक सांगते की अभ्यासक्रमामध्ये त्या युवकांना असं गुंतवायचं की त्यांना घर, समाज, वातावरण, पर्यावरण यांच्यापासून दूर ठेवायचं आणि 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर 7 वर्षानंतर डिग्री रूपाने एक हातात कागद थांबवायचा आणि म्हणायचं की जा शोध तुझी आता नोकरी कुठं आहे. म्हणजे आम्हाला असं शिक्षण द्यायचं आहे की त्या विद्यार्थ्याला अपंग करण्याचं काम करते आणि या राष्ट्रीय सेवा योजना असेल, युक्रांत असेल, अनेक समाज सेवा योजना असतील या माध्यमातून युवकांना आपण जे शिक्षण घेतो ते कुणासाठी आहे, कशासाठी आहे आणि काय करायचं आहे याचं भान निर्माण करण्याचं काम या युवकांसाठी आपण करण्याची गरज आहे आणि ते करण्याचं एक व्रत आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने घेतलं पाहिजे असं वाटतंय. कारण आपला भारत देश म्हटला, महाराष्ट्र म्हटला तर देवाधिकांची मगाशी म्हटलं की देव माणूस मानतात. चांगलं काम केलं की देव माणसाचं पद किंवा दर्जा मिळतो. साधू संतांची भूमी आहे, समाजसेवकांची भूमी आहे. तरी पण या समाजसेवकांच्या भूमीमध्ये जो हाहाकार असेल, अन्याय असेल आणि दरी निर्माण करण्याचं काम जे चाललेलं आहे ते थांबवण्याचं काम आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्हीच जर दरी निर्माण करायचं काम केलं तर दरी बुजवण्याचं काम कोण करणार आहे हा प्रश्न वारंवार आपल्यासारख्या लोकांना पडत असेल. रंगावरनं गट पाडले जातात, झेंड्यावरनं गट पाडले जातात, जातीवरनं वन पाडले जातात.
फोटोचं राजकारण करून, त्याचंही फोटो आणि पुतळ्याचं राजकारण करून आज आपण विभागले जात आहोत. हे बघत असताना देवादिकांची उत्सव म्हणजे गणेश उत्सव हा एकतेचं प्रतीक म्हणून ज्या वेळेला सुरुवात करण्यात आली, पण ते एकतेचं प्रतीक नसून गटातटांचं राजकारणाचं जर प्रतीक मानत असेल तर असे उत्सव थांबवण्याचं काम करण्याचं काम आणि सातत्यानं अशा प्रकारची जर विभाजन होत असेल तर आपण जाणीवपूर्वक या विभाजनाकडं कटाक्ष टाकून हे थांबवण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी करावं असं मला वाटतं. कारण जर शिक्षण असेल, समाज असेल किंवा देश असेल, या पातळीवर अशा प्रकारची एक पेरणी अतिशय जाणीवपूर्वक गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली आहे आणि त्या पेरणीची पिकं, कोंब, अंकुर आज दिसत आहेत. प्रत्येकामध्ये जी भावना रुजत आहे, कारण विचारल्यानंतर शेजारचा लगेच विचारतो तुम्ही कोण, इनामदार का, मग कुठले, पुण्यातले का, मग कुठले, सदाशिव पेठेतले का. हा जर प्रत्येकाला प्रश्न पडत असेल तर भारत माझा देश आणि संविधानाचं आम्ही जे वाचन करतो ते कितपत योग्य आहे याचीही चिंतन करण्याची गरज मला वाटते. कारण आपण माणूस आहोत आणि मानवता धर्म मानण्याची गरज आज आपल्याला आहे. आणि खरं म्हणजे प्रगती, उत्क्रांती होत असताना आपण आज बौद्धिक दृष्ट्या फार अगदी उच्च स्थानावर आहोत, पण बौद्धिक दृष्ट्या उच्च स्थानावर असताना सुद्धा आपल्या बुद्धीमध्येही एक कंपार्टमेंट आहेत. आपण या जातीचे, आपण या भागाचे, आपण या गावाचे, आपण या विभागाचे. हे तट, हे कंपार्टमेंट कमी करण्याचं काम आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि ते आपण सातत्यानं अनेक उपक्रम करून ते कमी करत आहोत. अनेक सामाजिक प्रश्न अशा प्रकारे उभे राहतात की त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्यासारख्या युवकांची गरज असते. कारण हे प्रश्न आजच्या जरी युवकाला वाटले तरी तुमच्यासारख्या भावी भारतासाठी, भावी पिढीसाठी ते फार गरजेचे असतात. अनेक आंदोलनं आता चाललेली आहेत, ती आंदोलनं फार महत्वाची वाटतात. कारण ही आंदोलनं एखादा GR निघतो, एखादा कुठला तरी नियम निघतो आणि ते नियम अगदी प्रयत्नपूर्वक एखाद्या ग्रुपसाठी, एखाद्या तटासाठी, एखाद्या गटासाठी ते फार अनिष्टपणे परिणाम करत असतात. अनेक प्रश्न युवकांच्या समोर आहेत, नोकऱ्यांचे असतील, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न असतील, त्यांच्या बौद्धिक कसब असणारे असतील. प्रत्येकाच्या वेळेला पोटाची भ्रांत असताना सुद्धा समाजाचं, देशाचं भान असणारे हे युवा क्रांती दल आहे. कारण प्रत्येक जण पोट भरतच असतो, पण पोट भरत असताना माझ्या शेजारचा उपाशी आहे असं ज्या वेळेला प्रत्येकाला वाटतं त्यावेळेला मला नाही वाटत की भारतामध्ये कुठेही भूकमारी किंवा माल न्यूट्रिशन असे प्रकार होतील. कारण प्रत्येक जण आज म्हणजे भारत आणि इंडिया या 2 भागामध्ये आपण विभागले गेलेलो आहोत. एका बाजूला उंच उंच इमारती, एका बाजूला प्रगती, आर्थिक प्रगती, सुबत्ता, संशोधन हे एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणात होत असताना तेवढ्याच प्रमाणात दारिद्र्य आहे, शिक्षणापासून वंचित असलेले लोक आहेत, अनेक सामाजिक अगदी अन्न, वस्त्र, निवारा न मिळणारेही गट आहेत. आणि असा आपण म्हणजे एका बाजूला प्रगती, एका बाजूला अधोगती असा अपंग भारत तुमच्या समोर ठेवतो आणि आम्हीच युवकांना विचारतो काय 2020 मध्ये महासत्ता होईल का. असा अपंग भारत जर महासत्ता होण्याच्या मार्गावर असेल तर तुमच्यासारख्या युवकांनी जो अपंग असलेला भाग आहे तो त्या दर्जापर्यंत नेण्याचं काम करण्याची फार गरज आहे. आता अनेक शिक्षण संस्था या म्हणजे जसं इंडस्ट्रीला आहे तसं शैक्षणिक एक व्यवसाय म्हणून बघतायत आणि या व्यावसायीकरणामध्ये अनेक लोक वंचित राहत आहेत. फी जर बघितली, मेडिकलची फी बघितली, इंजिनिअरिंगची फी बघितली, वेगवेगळ्या कौशल्यपूर्ण कोर्सची फी बघितली तर इथं क्रांती होण्याची गरज मला सातत्याने वाटतं. की जर 1,40,000 50,000 बसून एखादा कामगाराचा मुलगा जर एखादा कोर्स करत असेल तर त्याला शक्य होणार आहे का. या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे जर शैक्षणिक पार्श्वभूमी, शिक्षण जर युवकाच्या हातामध्ये दिलं तर तो समृद्ध तर होतोच आणि त्याचा जो समाज आहे, त्याचा कुटुंब आहे, त्याचा परिवार आहे हे समृद्ध होतं. ही कल्पना स्वातंत्र्यानंतर खरं म्हणजे रुजायला सुरुवात झाली, पण आज
त्या सगळ्यांच्या पासून अगदी प्रयत्नपूर्वक वंचित करण्याचं काम सुरू झालेलं आहे. मला नेहमी वाटतं की जसं रोड बांधल्यानंतर टोल नाके आहेत, तसं आज शैक्षणिक टोल नाके तयार झालेले आहेत. मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग बांधायच्या आणि दारामध्ये ऑफिस ठेवायचं, मोठ्या मोठ्या फीज घेऊन त्यांना त्याच्यामध्ये प्रवेश द्यायचा आणि शैक्षणिक दर्जा शून्य असतो. म्हणजे तिथून बाहेर पडणारा युवक किंवा पडलेला युवक हा आपल्या देशाची, आपल्या समाजाची बांधिलकी नसणारा निर्माण करण्याचं काम अगदी जाणीवपूर्वक होत आहे. हे थांबवण्याचं काम फार महत्त्वाचं आहे. साहित्यिक असतील, कलाकार असतील, म्हणजे या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे असं वाटतं. किंवा एखाद्या वाक्याने जर क्रांती होत असेल, एखाद्या लिखाणाने जर क्रांती होत असेल, एखाद्या साहित्यिक पुस्तकांनी जर क्रांती होत असेल, एखाद्या चित्रकाराच्या माध्यमातून क्रांती होत असेल, तर ती क्रांती आज फार मोठी गरजेची वाटते. कारण ह्या क्रांतीची गरज आज भासत आहे. अनेक समाजसेवकांचा वारसा असला तरी हे समाजसेवक आज एकटे झगडतायत. त्यांच्याबरोबर पक्ष, त्यांच्याबरोबर दल, त्यांच्याबरोबर गट दिसत नाहीत. कारण या समाजसेवकांच्या बरोबर आपल्यासारखे युवक ज्या वेळेला सहभागी होतील, अशा समाजसेवकांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि हेच काम आपल्यासारख्या युवकांनी करावं असं मला सातत्यानं वाटतं. मगाशी सप्तर्षी सर म्हटले की नेते किंवा इलेक्शनला उभारायचं, आणि लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक आहे तो मतदार आणि निवडून येणारा उमेदवार आहे. ही भूमिका बघत असताना मला युवकांच्या मध्ये राज्यकर्ते निर्माण व्हावे ही अपेक्षा फार महत्वाची वाटते. कारण ज्या वेळेला तुम्ही त्या खुर्चीवर बसाल त्यावेळेला तुम्हाला अपेक्षित असलेला जे उपक्रम असतील, अपेक्षित असलेले जे कार्यक्रम असतील, अपेक्षित असलेले समाजाभिमुख उपक्रम असतील, ते राबवण्याला सोपं जातं. आज आम्ही फायली घेऊन एखाद्या अधिकाऱ्यासमोर उभारतो. मगाशी सांगितलं की नोटाचा बंडल ढकलला की काम झालं. अशा प्रकारचं जर थांबवण्याचं काम करता आलं तर फार मोठी क्रांती आपल्या युवकांसाठी जरुरीची आहे आणि ती गरजेची वाटते. अशा सर्वांच्या मध्ये अनेक 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 प्रकारे तुमच्यामध्ये मनामध्ये असलेलं जे संघर्ष आहे, जे तुमच्यामध्ये स्फोट भरलेला आहे, तो या माध्यमातून बाहेर निघून तुम्हाला बोलतं करणं, तुम्हाला अपेक्षित असलेला भारत निर्माण करणं आणि तुम्हाला गरजेसाठी असलेल्या सामाजिक ज्या तुमच्या गरजा आहेत, जो समाज आहे तुमच्यासाठी निर्माण करण्याची गरज आज आपणहून गेली पाहिजे असं वाटतं. कुणीतरी माझ्यासाठी निर्माण करेल आणि मग मी तिथे जाऊन राज्य करेन अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःचं राज्य स्वतः तयार करा, स्वतःचा समाज स्वतः तयार करा आणि त्या समाजासाठी तुम्ही झगडा आणि झगडण्यासाठी जी शक्ती देणार आहे ते युवक आणि युवा क्रांती दल आहे. या क्रांतीच्या माध्यमातून मूक क्रांती, मगाशी सर म्हटले तसं मूक क्रांती आणि मूक क्रांतीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे प्रकल्प आहेत ते यशस्वी होण्यासाठी आपण एकजुटीने इथं आलं पाहिजे. एकजुटीनं अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपली एकजूट या अनिष्ट पदाधिकाऱ्यांना, अनिष्ट प्रतींना दाखवली पाहिजे असं वाटतंय. या सर्व माध्यमामध्ये युवक आज फार संकुचित होत चालला आहे. युवक मी माझं फक्त बघतो आहे. युवक मला नोकरी लागली की बस, माझ्या मित्रासाठी मी धडपडणार नाही, ही जी भूमिका होत चाललेली आहे ती बदलून आपल्या सगळ्या युवकांसाठी नोकऱ्या उपलब्ध होतील का, आपल्या सगळ्यांसाठी जागा उपलब्ध होईल का, आपल्या सगळ्या बेघरांसाठी जागा उपलब्ध होईल का, आणि या सगळ्या माध्यमांच्या मध्ये समानता आणि एकात्मता या दोन गोष्टीचा सहभाग होण्याची गरज आहे. मी फक्त समानतेच्या गोष्टी माझ्या माध्यमातून करत असताना मी आणि माझा लेवल फक्त बघतो, खालचा माणूस वरपर्यंत आणण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि तो प्रयत्न करण्याची गरज आज येऊन ठेपलेली आहे. आणि ही दरी निर्माण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांचे प्रयत्न निष्काम करून आपण चांगल्या अर्थानं समानता आणि एकात्मता निर्माण करण्याची गरज आहे. या युवकांसाठी अनेक उपक्रम आहेत, अनेक योजना आहेत, अनेक संघटना आहेत, पण त्या युवकांनी मनाने, बुद्धीने आणि त्यांच्या बलशाली बाहूंनी एकत्र येण्याची गरज आहे. फक्त आम्ही आदेश देऊन चालत नाही. एकत्रितपणे काम केल्यानंतर जे यश मिळतं ते खऱ्या अर्थानं तुमचं यश असतं. हे तुमच्यासाठी आहे. कारण येणारा काळ तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की हाच तो भारत का, हाच तो समाज का.
हीच ती परिस्थिती का की ती तुम्ही निर्माण करताना थांबवली नाही. अशा प्रकारचं अनेक प्रकारचं परिवर्तन करण्याची गरज आपल्याला आहे आणि आपण एकत्रितपणे करू अशी माझी अपेक्षा आहे. जाता जाता मला बाबा आमटेंचे 4 ओळी तुमच्यासाठी सांगायचे आहेत, कारण त्या ओळी फार समर्पक आहेत. नांगरू स्वप्ने उद्याची, नांगरू स्वप्ने उद्याची, येथे फुलतील शेते, घाम गाळीत ज्ञान येथे, येथून उठतील नेते, घाम गाळीत ज्ञान येथे, येथून उठतील नेते, याचसाठी वाहिली, याचसाठी वाहिली ही निडळाची कमाई, ही निडळाची कमाई, दुःख उधळण्याचा आता आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. धन्यवाद. 1970च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये बंडखोर तरुणांचं एक वादळ उभं केलं होतं आणि महाविद्यालयीन तरुण हा युवक क्रांती दलाचा सदस्य होत असतो. महाविद्यालयामध्ये जेव्हा युवकांचा विचार रुजवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यामध्ये NSSची मुलं ही युवकांचा विचार ही लवकर आत्मसात करतात. कारण आज महाविद्यालयांमध्ये सामाजिक काम करण्यासाठी जे व्यासपीठ आहे ते NSSच्या माध्यमातून महाविद्यालय उपलब्ध करून देत असतात. अशा NSSच्या प्रमुख म्हणून डॉक्टर इनामदार या युवकांना नेहमीच सहयोग करत असतात. त्यांच्याबरोबर काही संयुक्त कार्यक्रम या आधीसुद्धा झालेले आहेत. म्हणून आज या अधिवेशनासाठी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येणं हे अतिशय उचित आम्हाला वाटलं. यानंतर अनंत दीक्षित सर बोलतील, पण त्याआधी मी 2 मुद्दे या ठिकाणी मांडतो की पत्रकारितेची शक्ती आपण सर्वजण जाणता आहात. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर भ्रष्टाचार करत असेल तर आजच्या पत्रकारितेमध्ये ती शक्ती आहे की त्या मुख्यमंत्र्याला परत आपण घालवू शकतो. किती मोठा राजकीय नेता असेल त्याला घालवू शकतो. पण त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये काही अनिष्ट रूढी पण आहेत, अनिष्ट काही प्रकारसुद्धा चाललेले. मी स्वतः पत्रकारितेचा डिप्लोमा केला तेव्हा आम्हाला पत्रकारितेच्या तासाला नेहमी आमचे सर असे म्हणायचे की टिळक आणि आगरकरांनी जी पत्रकारिता केली किंवा आचार्य अत्रेंनी जी पत्रकारिता केली ती ध्येयवादी पत्रकारिता तुमच्या काही डोक्यात असेल तर ती विसरून जा. आपण हा धंदा करतो, तर हा धंदा करण्याच्या दृष्टीने तुम्ही पत्रकारितेकडे बघा. पण आम्हाला असं वाटतं की पत्रकारिता ही सुद्धा ध्येयवादी कार्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून आपण या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून निखिल वागळेंना बोलवलं होतं. त्यांचा जो रोल होता कार्यकर्ता आणि पत्रकार हे दोन्ही रूपं त्यांच्यामध्ये आहेत. तीच रूपं आम्ही अनंत दीक्षित सरांमध्ये बघतो. असे जे मोजके पत्रकार आहेत की जे पत्रकारितेच्या रूपाने कार्यकर्त्याचं काम करतात, अशा अनंत दीक्षित सरांचं आजचं जे विचार आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपला आदर्शच नाही, आदर्श असा शब्द जरी उच्चारला तरी महाराष्ट्रात लोकांना धक्का बसतो. अशी परिस्थिती गेली 2-2.5 महिने आपण पाहतोय. आणि आजच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये देशभरातल्या युवकांची संख्या, त्यांनी स्वीकारलेले नाकारलेले रस्ते, त्यांच्या कुटुंब व्यवस्थेचं भान, त्यांच्या समोर येणारी माध्यमं, त्यांच्या समोर येणाऱ्या कला, समोर चालणाऱ्या चळवळी, या सगळ्यांचे संदर्भ बदललेले आहेत. म्हणजे जसं बीडच्या ताईंच्या बद्दल सांगितलं मगाशी की पायात चप्पल घालायची असते हेच आम्हाला माहिती नव्हतं, तर असे आजही खूप जण आहेत. पायात चप्पल घालणं, अगदी ज्या भागात सतत दुष्काळ असतो तिथं रोज आंघोळ करणं, हे नवनवीन गोष्टी असतात. आणि शिक्षणाच्या परिवारामध्ये, संस्कृतीच्या कोलाहलामध्ये वावरणाऱ्या माणसांना हे जरा आश्चर्यकारक वाटतं की हे कसं काय असं कसं काय असू शकतं. ज्यांनी मिलोची ज्वारी खाल्लेली असते, 72च्या दुष्काळाचं कुमार सप्तर्षींनी सांगितलं म्हणून सांगतो, आटा घेतल्याशिवाय गहू मिळणार नाही असं त्यावेळेला रेशन दुकानावर बोर्डच लावलेला असायचा. परिस्थिती खूप वेगवेगळी असते, जसं ते शकीरा इनामदार म्हणाले तसं.
आणि आदर्श निवडायचा म्हणजे तरी काय हो, कसा निवडायचा, फार परिस्थिती कठीण आहे. एका डोंगरावर एक मोठं देऊळ होतं. लोक दर्शनाला जायचे डोंगरावरती, जाताना डोंगराच्या पायथ्याशी चपला काढून ठेवायचे आणि मग वरती जायचं, अशी पद्धत होती ती देवाची. एक माणूस आला, त्यांनी विचार केला की इथं सगळ्या लोकांनी उजव्या बाजूला चपला ठेवलेल्या आहेत, माझी चप्पल नवीन आहे, ती जर आपण वरून खाली येईपर्यंत गेली तर काय करायचं. देवाच्या दर्शनाला जाणारे सगळे लोक फक्त देवाच्याच दर्शनाला जातात याच्यावरती काही माझा विश्वास नाही, वेगवेगळ्या कारणांसाठी लोक जात असतात. त्यांनी विचार केला, सगळ्यांनी उजव्या बाजूला चपला ठेवल्यात, मी डाव्या बाजूला ठेवतो म्हटलं. परत त्यांनी विचार केला, डाव्या बाजूला जरी ठेवली तर ती लोकांना दिसणारच, नवी चप्पल आहे, कोण उचलून घेऊन गेलं तर काय करायचं. म्हणून त्यांनी अशी इथे जशी झाडी आहे तशी तिथे झाडी होती, त्याचा पाला पाचवा काढला, पाला तिला काढला आणि त्या चपलीवरती टाकला, कुणाला दिसू नये म्हणून. पुन्हा त्याच्या मनात विचार आला की शेळी आली, कुत्रं आलं, काय आलं, त्यांनी खाऊन गेली पाला, तर चप्पल दिसणारच की लोकाला. म्हणून मग त्यांनी विचार केला, इथं बरीच फुलं दिसतात, म्हणून त्यांनी सगळं याची फुलं बिलं तोडून आणली, जरा फुलांनी ते चप्पल दिसणार नाही असं व्यवस्था केली. तो वरती गेला. तेव्हा मागून येणारा एक मनुष्य होता, त्याला वाटलं की वरती जो देव आहे त्याची छोटी प्रतिकृती इथं खाली ठेवलेली दिसते मला. म्हणून त्यांनी तिथे नारळ फोडला, उदबत्ती लावली, पेढे वाटले. एक जण करतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनी तिथं फुलं वाहिली, नारळ, कुंकू, उदबत्ती असं सगळं चालू झालं. तो वरनं खाली येत होता, बघत होता तर आपल्या चपलांवर फुलांचा असा गठ्ठा झाला. ते तिथून ओरडला, अरे काय करताय काय म्हटलं तुम्ही, इथं माझे चपले ठेवलेले, तुम्ही कशाला नमस्कार करताय. आजच्या तरुणांच्या पुढे आदर्श निवडण्याच्या बाबतीत हाच प्रश्न आहे की आदर्श निवडताना चूक झाली की सगळी गडबड होते. किती विचित्र अस्वस्थ अशा वळणावरती आपण हे युक्रांचं अधिवेशन घेतो. लोक हल्ली काय म्हणतात माहिती का, काय बघा ते इजिप्त मध्ये झालं की नाही तसं आपल्याकडे व्हायला पाहिजे भारतात. गंमतच असते काही केलं. म्हणजे अण्णा हजारेंच्या सभेला भाषणाला टाळ्या वाजवणारे लोक बघितले की मला जरा वाईटच वाटायला लागतं. कारण ते टाळ्या वाजवणाऱ्यांची सूचना अशी असते की काय करायचं तुमचं तुम्ही करा, आम्ही फक्त टाळ्या वाजवतो. तसं ते इजिप्त सारखं व्हायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांनी कोणीतरी करायला पाहिजे, आपलं काही नाही त्याच्यावर. कुमार सप्तर्षी म्हणाले की रशियाच्या क्रांतीचं काय झालं, चीनच्या क्रांतीचं काय झालं हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला आता देशांतर्गत परिस्थिती, इथला मानस, इथली संस्कृती, इथली परंपरा, इथली बंडखोरी, इथल्या चळवळींचं तत्वज्ञान या सगळ्या गोष्टींचा विचार करून एतद देशी स्थानिक या भूमीतलं असं काहीतरी बदलाचं साधन. आणि चळवळ म्हणजे तरी काय असते. काही लोक हल्ली फार मोठ्या प्रमाणावरती असं सांगतात सारखं की शांतता पाहिजे बघा, त्याच्याशिवाय उत्पादन वाढणार नाही, त्याच्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. आता शब्दांची, संकल्पनांची गंमत फार वेगळी असते. म्हणजे समजा मी असं म्हटलं की मी धर्म मानतो, तर मी काय मानतोय तुम्हाला सांगितलेलं नाही, पण तेवढ्यात कोणतर म्हणतो आम्ही धर्म मानत नाही. तो म्हणतो धर्म मानत नाही म्हणजे हा काय मानत नाही हे माहितच नाही आपल्याला. तशी शब्दांची गंमत. शांतता किंवा शांती म्हणजे काय, जे चाललंय ते बरं चाललंय, कशाला बदलायचं आता काय नवीन, ह्याला जर शांतता म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. हे चाललंय ते काही चांगलं नाही चाललंय, आपल्याला बदलायला पाहिजे असं वाटणं हे चळवळीची, परिवर्तनाची बीज असतात. हे बरं नाही चाललं. आणि हे असं अनेकांना जाणवतं. आता काय सगळ्यांना इथे जमलेल्या काय न जमलेल्या काय लोकांना हे सगळं कळतं की आपले राज्यकर्ते किती नालायक निघालेले आहेत, नोकरशाही कसा पैसा खाते. देशाचे 2-2 माजी लष्कर प्रमुख मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवतात की त्याच्यात आम्हाला एक फ्लॅट मिळाला तर बघा. तेव्हा कशी परिस्थिती अधोगतीला, अवनीतीला आलेली आहे हे सगळ्यांना माहित असतं.
म्हणून लोक असं भाषण बिषण ऐकून जाताना म्हणतच असतात आम्हाला माहिती हे काय सांगणार ते. भाषणं विशेषतः ऐकली की लोक जाताना जी बोलतात, विशेषतः इथं शेतकरी मंडळी आली, ती फार चांगली गोष्ट आहे. पण भाषण ऐकून परत जाताना माणसं जे बोलतात ना, त्याला मी वर्तमानपत्राचा अग्रलेख असं म्हणतो. म्हणजे लोक काय म्हणतात माहिती का, अरे यांना भाषण करायला काय जातंय, ज्याचं जळतं त्याला कळतं, आम्हाला माहिती आहे काय ते. तर हे बरोबर आहे काय. बघा, सांस्कृतिक संदर्भ आपल्याकडे फार कमी पडतात. इथे सुरेश शहा बसलेले आहेत, ते कुर्डवाडीचे आहेत. आपल्याकडे मराठीत असं म्हणतात की पोटोबा झाल्याशिवाय विठोबाचं नाव येत नाही. ते पोटाचे प्रश्न आहेत लोकांचे. आपल्या प्रश्नांची समग्र जाण असणं, प्रश्न संपूर्णपणे समजणं, आपल्या समोरची अडचणी आव्हानं नीट दिसणं, हेच प्रश्न सोडवण्याची सुरुवात असते. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आजच्या युवकांच्या पुढे काय फारशी चांगली परिस्थिती आदर्श आहे, आजचे युवक म्हणजे काय. आत्ता एक आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याकडे जर 100 मुलांनी पहिलीला प्रवेश घेतला तर त्यातली 12 मुलं महाविद्यालयात जातात. म्हणजे 88 मुलं राहिली, त्यातली आता ती युवक होणार ना. म्हणजे आजचे युवक म्हणजे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आढळणारे ह्याच्या पलीकडे आहेत ना. 88% त्याच्या पलीकडे आहेत. हे जे 12% जातात, त्या 100 मधले फक्त 17 लोक हे कौशल्याचा अभ्यास करण्यासाठी, कुशलतेचा. बाकी सगळे आर्ट्स, कॉमर्स असेच असतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय, आणखीन काय शेती विषयक, असे फक्त 17%. म्हणजे त्यात सुद्धा 83% लोक हे वर्षानुवर्ष चालत आलेलं शिक्षण जे आहे ते घेत असतात. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा दरवर्षी 5 सप्टेंबरला जी काही समारंभ व्हायचे, त्याची भाषणे यायची. राधाकृष्णन राष्ट्रपती होते तेव्हा दरवर्षी, तेव्हापासून आज तागायत म्हणजे 2011 पर्यंत, आता 5 सप्टेंबर येईल त्या वर्षी पुन्हा कोणीतरी म्हणेलच की शिक्षणातून समाज परिवर्तन होते, म्हणून शिक्षणाची संबंध व्यवस्थाच मूलभूत स्वरूपात बदलली पाहिजे. दरवर्षी 5 सप्टेंबरला 40 वर्ष 50 वर्ष झाली, कोण काय बदलत नाही, काही नाही. आपल्याला पण सवय झालेली असते की आपण इतके नालायक आहोत की आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा पेरांबुर्जमध्ये ज्यांनी खून केला त्यांनी फक्त कॉन्स्टेबलला 100 रुपये देऊन आतमध्ये प्रवेश मिळवला. किती आपण नालायक आहोत म्हटलं की लोक टाळ्या वाजवतात. काय काय भारी सांगितलं नाही, कॉन्स्टेबलला 100 रुपये दिले, आत गेला आणि राजीव गांधी मेला. काय आपण नालायक आहे नाही. तर अशी आपली परिस्थिती आहे आणि ती जगाच्या संदर्भात बघितली पाहिजे असं आता सातत खरं. म्हणजे पूर्वीपासून मराठीतले चांगले चांगले विचारवंत, मीमांसक हे सांगायचे. आता सत्याबद्दलही बोलत होता कुमार सप्तर्षी. ते आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे की सत्याची एक गंमत अशी असते की सत्य पायदळी जरी तुडवलं तरी ते उरतच. म्हणून ते गॅलिलिओची गोष्ट सांगितली. सगळ्यांनी त्याच्यावर दबाव आणला, गोळ्या घालून म्हणले तुला, तू काय सांगतो सूर्य फिरतो म्हणून पृथ्वी फिरतो, काय सांगतो तू. मग ते दबावाला बळी पडून ते म्हणला तसं नाही, मला तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे, पृथ्वी काय फिरत नाही, सूर्यच फिरतो. तू एकटाच बाजूला कोपऱ्यात गेला आणि रडायला लागला. म्हटला मी जरी ह्यानं दबावाखाली सांगितलं असलं की सूर्यच फिरतो तरी पृथ्वीच फिरणार. म्हटलं सूर्य फिरत नाही. ते राम मनोहर लोहिया असं म्हणायचे की सत्य जर दुबळं असेल, मगाशी कुमार सप्तर्षीने पण एक काहीतरी शब्द वापरला सत्याच्या बाबतीत, सत्य जर दुबळं असेल तर त्या दुबळ्या सत्याचं दुर्दैव असं असतं की असत्याला त्या दुबळ्या सत्याचं अंगरक्षक व्हावं लागतं. असं दिसतं की नाही आपल्याला. बघा, असत्यालाच सत्याचे अंगरक्षक व्हावं लागतं. पुणे विद्यापीठामध्ये एका प्राध्यापकाने एका तासामध्ये 400 उत्तरपत्रिका तपासल्या. एक 8 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. पोरगा दारू पिऊन याचा घरामध्ये गोंधळ घालायचा, बायका पोरांना मारायचा. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरातले प्रश्न हा फार गंभीर विषय आहे.
मी त्याच्याकडे कधी काय हे भयंकर अनिष्ट असंस्कृतिक मनुष्य असं बघत नाही मी त्याच्याकडे. कारण ते चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणतात ते बरोबर आहे की व्यसनांची निर्मिती हाच मुळी गरीब माणसाविरुद्ध श्रीमंतांनी केलेला कट असतो. आपल्या साहित्य संमेलनांमध्ये, वाङ्मयाच्या दालनामध्ये, संस्कृतीच्या मांडवामध्ये आईचे महत्व, आई विणाधिकारी काय, स्वामी तिन्ही जगाचा, फमू शिंदेची कविता वगैरे वगैरे चाललेलं असतं. महाराष्ट्रामधल्या आईची आजची स्थिती काय आहे? ती बाई जळाली, 90% जळाली. हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्या बाईने असं सांगितलं, माझ्या पोराचं काय सुद्धा चुकलं नाही बघा, मी स्टोव पेटवत होते आणि त्याच्यात मी पेटले आणि मेली. ती बाई मेली, ती माऊली मेली तिथे. हे कशामुळे असं? आणि कितीही पुरोगामी प्रगल्भ वगैरे महाराष्ट्र जरी म्हटला तरी असं जर सांगितलं की नाही, काही लोक मला असे भेटलेले, कोणत्या जातीची होती बाई, म्हणजे त्याच्यावरती सांस्कृतिक दर्जा वगैरे सगळं त्याच्यावरती म्हणजे अवलंबून असतं. जगामध्ये केवढे मोठे आर्थिक बदल झाले, आपण काय गोष्टी बोलतो वगैरे असं चित्र आपल्या पुढे मांडलं जातं. युक्रांचा जन्म झाला तेव्हाचा काळ कसा होता? 60चं ते दशक होतं. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली. मला तर असं नेहमी वाटतं, मी यशवंतराव चव्हाणांशी सुद्धा बोललेलो आहे, यशवंतराव चव्हाणांच्या इतका सुसंस्कृत आणि द्रष्टा नेता महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री म्हणून लाभला हे आपलं भाग्यच होतं असं मला नेहमी वाटतं. हे सगळ्यांना पटत नाही, पण तो काळ कसा होता? संयुक्त विधायक दलाची सरकार आली, ती हिंदी भाषक पट्ट्यामध्ये बिहारमध्ये कर्पूरी ठाकूरांचं सरकार आलेलं होतं. दलित साहित्याचा महाराष्ट्रामध्ये असा जन्म झालेला होता आणि ते तेज असं महाराष्ट्राच्या क्षितिजावर पसरायला लागलं होतं. तो सगळा काळ होता. नंतर आडीबाडी आली, नंतर मध्ये 72चा दुष्काळ आला आणि आता काय प्रकारची परिस्थिती? आता सगळे मनोरंजन असो, हसणं असो, खेळणं असो, हे सगळं त्या खोक्याभोवती सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. तिथे काय चालतं ते माहितीचं, ज्ञानाचं स्रोत असू शकतं, हे बरोबर आहे. पण मी साधी गोष्ट तुम्हाला म्हणतो की गुलजार साहेबांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. मी अहमदनगरला फोन केला, मी कोल्हापूरला फोन केला, मी सोलापूरला फोन केला आणि मी त्यांना विचारलं, तुम्हाला कळलं का? म्हणजे काय ते गुलजार साहेबांना ऑस्कर मिळाला. म्हटलं ऑस्कर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ती तिघही मला म्हणाले, नाही आम्हाला नाही माहिती. अरे मला आश्चर्य वाटलं, म्हणजे कसं काय? आता मला पण येऊन 10 वर्ष झाली ना आता पुण्यात, त्याच्यामुळे थोडं पुण्यासारखं वागावं लागतं. कसं काय माहित नाही, म्हणजे तू कसं वैशिष्ट्य. काल किशोरी आमोणकरांचं गाणं झालं ते तुम्ही ऐकलं का? तू समोरचा मनुष्य म्हणतो नाही मी नाही ऐकलं. तो जगायला नालायक असल्यासारखं त्याच्याकडे बघतात लगेच. जगायलाच नालायक आहे तो. किशोरी आमोणकर फार मोठ्या कलाकार आहेत, असं फार क्वचित माणसं जन्माला येतात, त्याच्यावर माझा पण विश्वास आहे. पण नाही बघितलं, नाही ऐकलं, त्यात काही एवढं फार बिघडत नाही. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा लोक असं म्हणायचे, तुम्ही काय एलकोन चोरांचं होळी पाहिलं का? आता ती केव्हा यायचं तिकडं होळी, आम्ही बघायचं केव्हा? काय मराठी रंगभूमी पुणे मुंबई नाशिकच्या पलीकडे नाही आणि आमच्याकडे म्हणजे ह्याला किती अज्ञान आहे, अशा पद्धतीने बघायचे बरं का सगळे. काय एवढं माहित नाही तुम्हाला? म्हणजे काय म्हणायचं की पाषाणला सद्दाम हुसेन राहत असल्यासारखं. सद्दाम हुसेनचं काय झालं माहिती आहे? माहिती नाही ना मला. अज्ञान हा दोष नाही, अज्ञानाचा अहंभाव असणं हा दोष आहे. तर अशी ती सगळी परिस्थिती त्या काळची होती. आता काय परिस्थिती बदललेली, किती बदललेली परिस्थिती. आणि माध्यमांचा पण उल्लेख केला इथे. जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा एक अहवाल प्रसिद्ध झालेला आहे आणि 2009च्या निवडणुकीत मिमी म्हणणाऱ्या वर्तमानपत्रांनी, म्हणजे मला बरेच ग्रामीण भागातले लोक दिसतात म्हणून सांगतो की मिमी म्हणणाऱ्या म्हणजे काय, ग्रामीण भाषेत सांगायचं तर मी नाही त्यातली असं म्हणणाऱ्या
वर्तमानपत्रांनी करोडो रुपये मिळवले. आता माझ्याकडे सुद्धा लोक येतात, काय करायचं याच्या विरुद्ध? बरं कसं आहे की आंदोलन करा, अमुक करा, तमुक करा, न्यायालयात जा. माझं सरळ म्हणणं असं आहे की आपल्या माध्यमांविषयी जाहीर पंचनामा करण्याची बुद्धी आणि प्रतिभा समाजाने जर सिद्ध केली तर माध्यमांना सुधारण्या वाचून पर्यायच नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी केलं तर हे सुधारणार, असा त्याचा अर्थ नसतो. कारण ते कुठपर्यंत जातं माहिती का? आपले लोक आहेत ना, लोकांना सुद्धा कळत नाही हो. भ्रष्ट माणसं, गुंड माणसं निवडून कशी काय देता तुम्ही? हा एक लोकांचा आवडता सिद्धांत आहे. चांगले लोक लोकांनी निवडून द्यावेत, हा एक भ्रम आहे असं मला वाटतं. हे भ्रमिष्ठ विधान आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे कसं, उद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात एखादा मनुष्य आला, माझ्याकडे तो लेख घेऊन आला की मी त्याला म्हणतो, काय कळतं का नाही तुम्हाला? कागदाची एका बाजूला लिहायचं असते, दोन्ही बाजूला लिहून कसं आणलं तुम्ही? म्हणजे त्या माणसाने तो कुठं नोकरी चालवतो, रिक्षा चालवतो का, दुकानदारी करतो का, देवळात पुजारी आहे का, स्मशानात काय आहे मला काय माहित नाही, पण मी त्याला शिकवतो की कागदाच्या एका बाजूला लिहिले पाहिजे. तो एखाद्या संगणक तज्ञाच्याकडे, तुम्हाला एवढं माहित नाही ईमेल कसा पाहिजे कळत नाही. तो शाळेत मुला मुलींना प्रवेश द्यायचा, एप्रिलमध्येच लावली ती नोटीस, सगळ्या पेपरात जाहिरात आली होती. तुम्ही आताकडे जूनमध्ये कसं काय आला? बसला तो उभा राहिला, तुम्हाला माहित नाही आज PMPLचा संप आहे, माहित नाही तुम्हाला? मी त्याला काय काय माहित असावं? कलमाडी चारित्र्य संपन्न आहे की नाही हे पण माहिती पाहिजे, सगळंच माहिती पाहिजे त्याला. सामान्य माणसाला सगळंच माहिती पाहिजे असं आपण बरं त्याला काय चूल पेटल का नाही, भाडं देता येईल का नाही, घेतलेले पैसे आत्महत्या का होतात? आपण दुसऱ्याचे पैसे घेतले ते आपल्याला देता येत नाही, याच्यामुळे माणूस निम्मा मरतो. आधी जो चारित्र्य संपन्न मनुष्य असतो तो दुसऱ्याचे काही पैसे घेतले आणि ते आपण परत दिले नाहीत तर त्या अस्वस्थ असतो तो. शिकलेल्या मध्यमवर्गीय माणसाला, अहो तुम्हाला मी गेल्या 6 महिन्यापूर्वी 500 रुपये आधी येतो की चाललो काय कुठे, हे कुठे आणि हे कुठे, अशी सगळी आपली परिस्थिती आहे. दुसरीकडे काय दिसतं, परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी आंध्रच्या विधानसभेमध्ये ते मार्शललाच ठोकून काढला आमदारांनी. तो जो सिक्युरिटी ऑफिसर असतो विधानसभेचा त्याला मारला, तो जखमी झाला, आमदारांनी मारला. आणि मग सभापतींनी सगळ्या राज्याची माफी मागितली. राज्यसभेमध्ये महिला विधेयक सादर करत असताना आपण बघितलं की ते 7 समाजवादी पक्षाचे आमदार खासदार जे होते त्यांना उचलून द्यावं लागलं सभागृहात. आणि गंमत काय असते माहिती का, की समाजातल्या माझ्यासारख्या बऱ्याच लोकांचा समज असा होतो की राज्यकर्ते नालायक आहेत असं म्हणल्यामुळे माझी लायकी आपोआपच सिद्ध होते, असं बरेच जणांना वाटतं. म्हणजे त्यांनी तसं जर केलं नाही तर काय, असंच माझ्यापुढे तर प्रश्न कधीतरी उभा राहतो. म्हणजे मी तर अनेकदा असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये अनेक लोक चारित्र्य संपन्न एवढ्यासाठी आहेत की त्यांना चारित्र्यहीन होण्याची संधीच मिळेल नाही म्हणून चारित्र्य संपन्न आहेत. असल्यांचा समाजाला काय उपयोग नसतो. ते कृती करा, विचार करा, मनाची मशागत करा, धडपड करा, शोध घ्या, संघटन करा, आवाज उठवा, असं जे काही आपण सांगतो ते चाललंय बरोबर नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी असतं. मग ते भ्रष्टाचाराचं वगैरे वगैरे काय लोक अगदी जोरजोरात बोलत असताना मला खरंच असं वाटतं की ते जे काय खलील जिब्रानचं वाक्य सांगितलं होतं की हे समोर जे झाड दिसतंय त्याची हिरवी पानं आहेत, ती हिरव्याची पिवळी व्हायची असतील तर पिवळेपणाची जाणीव हे झाडाच्या मुळामध्ये यावी लागते, तेव्हा ते पिवळं होतं. पुणे शहरामध्ये, म्हणजे मला पुण्यातली माहिती आता म्हणून सांगतो, पण तुम्ही तुमच्या गावातलं बघा, परिसरातलं बघा, बाळणपणाला आलेल्या 70% बायकांचं सिझरिंग होतं. मला तर काय अजून कळतच नाही म्हणजे कसं काय असं होतं काय. आणि हल्ली प्रत्येक गोष्टीचं एक पॅकेज किंवा प्रपोजल असतं, म्हणजे तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, तुमच्या शिक्षणाच्या संदर्भात सर्व पद्धतीने प्रपोजल्स असतात वेगवेगळे. आणि घाई इतकी असते
आजूबाजूचं वातावरण इतकं बिथरवणार असतं. असं म्हणण्याचं कारण असं की राजकीय पक्ष एकेकाळी सामाजिक आणि राजकीय आंदोलनाच्या चळवळीतून जन्माला आले. राजकीय पक्षांची जन्मभूमी चळवळ ही होती. चळवळीतून पक्ष जन्माला आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या सबंध चळवळीनंतर रिपब्लिकन पक्ष, ब्राह्मणेतर चळवळीतून ब्राह्मणेतर पक्ष जन्माला आला. कामगार चळवळीतून साम्यवादी पक्ष जन्माला आले. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतून काँग्रेस पक्ष जन्माला आला. आता लोक काय सांगायले, आता विचार असं काय नसतं. कसं ते विचारावर काही चालतंय काय? जरा न्यायालयात जाऊन उभं राहते तर पक्षकार कशी उन्हात उभी असतात बघा तुम्ही. कशाचं विचार आणि काय ही विचार आपलं काय 50 ओळीच्या आग्रले काय ठीक आहे हो, पण आम्ही रोज बघतो की काय चाललंय ते, असं लोक बोलतात. काय सांगताय तुम्ही? तत्वज्ञान उगीच नाही ते. तुमच्या विषयाचा, तुमच्या विचाराचा, तुमच्या संघटनेचा कधी विजय झालाय का? लोकांची गर्दी झाली आहे का तुमच्या होती? तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण हे काय होणार नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे आम्ही पण तसंच वागू असं सांगणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शेवटी काय असतं की त्यांनी बाबा आमटेंची कविता वाचून बघली. शरीराने गेले की ते बाबा आमटे, पण ती उरले. कशामुळे उरले? तर त्यांच्या कामातून उरले. अशी कामातून उरणाऱ्या माणसांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा समाज परिवर्तनाला गती येते. कामातून उरणाऱ्या माणसांची संख्या वाढली. काय तुम्ही बोलून आणि लिहून काय होणार आहे हो? तुम्ही काय करता? नुसतं बोलता किंवा लिहिता, दुसरं काय करता तुम्ही? पण बोलणं आणि लिहिणं फार महत्वाचं आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने त्या यशवंत सोनवणेंच्या बायकोला जर पत्र पाठवलं असेल की हे झालं नाही, बरं नाही, हे आम्ही तुमचं दुःख समजू शकतो, काय भयंकर गोष्ट आहे, त्यांना किती बरं वाटलं असतं. पण आपण असं करत नाही. आपण असं म्हणतो हे यांनी छापावं, त्यांनी छापावं. बरं ते लेख आणि हे वगैरे घेऊन येणाऱ्यांची एक टोळीच असते. तुम्हाला जातो ती तारीख वार काढून, सावरकर जयंती, बाबा आमटे, आमकं तर ते काढूनच ठेवलेलं असते काही काही जणांनी. ती आली की भीतीच वाटते काय कळेल काय होईल सांगतो. माझा मुद्दा असा आहे की तुमच्या चुलीपर्यंत गुन्हेगारी आलेली आहे. फक्त राजकारणात गुन्हेगारी असं नाहीये, सगळीकडे आहे. वाळू माफियांवरचे हल्ले, वाळू माफिया म्हणजे ज्या व्यासपीठावरती वाळू माफिया या विचाराची संपादकीय स्तरावरती, विधिमंडळाच्या स्तरावरती चर्चा करत असू तेव्हा त्या विषयाचे सर्व संदर्भ मांडले पाहिजे. त्याची कुचेष्टा नाही करता कामा. मी सामान्य माणसाच्या भूमिकेतून बोलतो. ज्यांची इस्टेट कमीत कमी 15 कोटीपासून 25 कोटीपर्यंत ते लोक निवडणुकीला उभे राहतात. ती दाखवलेली, न दाखवलेली आणखी किती असे कोणा नाही. परवाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा एका चर्चेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मी असे आम्ही एकत्र होतो. त्या दिवशी शरद पवार टीव्हीवर असं म्हणाले की या वर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या खर्चाचे आकडे पाहता याच्यापुढे आपण निवडणूक लढावी की नाही याचा माझ्या सरकारला सुद्धा विचार करावा लागेल असं शरद पवार म्हणाले. आता ते निखिल वागळे फार हुशार असल्यामुळे त्यांनी लगेच पुढचा प्रश्न मला असा विचारला की हे पवार साहेब असं म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यांना समजेल अशा भाषेत मी सांगितलं की म्हटलं ज्यांनी ज्यांनी हे आता पवार साहेबांचं विधान ऐकलं त्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाचा ठोका आत्ता चुकला म्हणलं. सगळं आलं. म्हणजे ते कुमार सप्तशी असते तर त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं असतं. ते ज्याची त्याची पद्धत आहे ती. माझा मुद्दा असा की आपण स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दल, समाज सुधारणांच्या बद्दल, इतिहासातल्या दुरुस्त्यांबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. बोललं पाहिजे. त्याला एक राष्ट्रीय स्वरूपाचं भानही असलं पाहिजे. तो ओरिसामध्ये एक कलेक्टर पळवून नेलेला होता नक्षलवाद्यांनी, जसं आपले बर्डेंना नेलेलं होतं तिकडे अरुणाचल. तिकडे उल्फा चर्चा करायला लागलेली आहे केंद्र सरकार बरोबर. त्या अरुंधती राय म्हणाले की काश्मीर हा काही भारताचा भागच नव्हता वगैरे वगैरे. असे सर्व प्रकारचे वारे, आंदोलन, प्रवाह तुमच्या माझ्यावरती येऊन आदळत असतात. आपण काय विचार करतो?
ते इतिहासाच्या राजवाडे असं म्हणतात की विचार कशासाठी करायचा, विचार केल्यामुळे माणसाच्या आचाराचं पाऊल पडण्याची शक्यता असते आणि ज्यांच्या आचाराचं पाऊल पडतो तो समाज काहीतरी नवनिर्मिती नवरचना करू शकतो. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार हा करावाच लागतो. आणि जी परिस्थिती पुण्यात आहे तीच परिस्थिती कुठे कागलला आहे, कुठे बार्शीला आहे, कुठे लातूरला आहे असं नसतं. तुम्हा लोकांना ती कितपत जाणवतं हे मला पण ऐकून समजून घेण्यात उत्सुकता आहे खरं म्हणजे. पण हे आपल्या टीव्हीवरती चर्चा चालतात बघा, मोठमोठे लोक, म्हणजे मी नावं नाही घेत, पण ते तरुण मुलगा मुलगी गायला आली की ते एकदम विचारतात त्याला, काय रे तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मला कळत नाही, हे आमच्या कागलच्या पोराला हे ऐकून काय वाटलं असेल, गर्लफ्रेंड म्हणजे काय भानगड असते असं वाटणार की नाही. पण हे पुण्या मुंबईचे सगळे लोक असं समजतात की आपलं जे आयुष्य ते सगळ्या महाराष्ट्राचं आयुष्य. त्याच्यामुळे स्त्रीने स्त्रीशी आणि पुरुषाने पुरुषाशी संबंध ठेवावेत की नाही याच्यावर टीव्हीवर चर्चा. हे प्रश्न कमी महत्वाचे तसं मी मानत नाही, हे प्रातिनिधिक आहे का? मुलं मरतात, खायला अन्न नाही म्हणून पोरं मरतात आणि तुम्ही चर्चा कशाची करता? म्हणून चर्चेचा अजेंडा राष्ट्रातल्या, देशातल्या, समाजातल्या, भाषेतल्या बदलाचा अजेंडा समाजातून वर यावा. इथे रत्नागिरीचे वगैरे लोक आलेले आहेत असं मला सांगण्यात आलं. रत्नागिरीला मी 10-15 वर्षापूर्वी होतो, तिथे उषा इस्पातचा एक कारखाना निघायचा होता. काही तिथे नेतृत्व नाही, काही विचार नाही, काही जनतेतून आंदोलन उभारून तो कारखाना त्यांनी नाकारला, यूज द्यायचा नाही म्हणाले. इजिप्तमध्ये काय मुस्लिम ब्रदरहुडने नेतृत्व केले हे जरी काही अंशी खरं असलं तरी जनतेतून तो मुख्य उठाव झाला, ते बरोबर नाही. आणि त्या उठावाला आता लोक काय वैचारिक पार्श्वभूमी काय, त्यांची दिशा काय, काय त्यांनी ज्या कारणांसाठी केलं ती कारण पराभूत सुद्धा होतील कदाचित उद्या, काही सांगता येत नाही काय होईल ते. उठाव झाला हे महत्वाचं. मग त्या उठावाला जर महत्व द्यायचं नसेल तर मग भारताला तरी काय स्वातंत्र्य मिळून तरी काय झालं, त्याच्यापेक्षा बरं होतं ते आपलं परकीय राज्य असं म्हणणारे लोक आहेत ना, ते बरोबर नाही. ह्याचं कारण असं की आमची गाणी, आमच्या चाली, आमची शेतं, आमचे वर्तमानपत्र, आमची मुलं, आमची घरं, आमची वेशभूषा, आमच्या चाल, हे सगळं आम्ही ठरवू, याच्यासाठी आमचं राजकारण. गुलजार साहेबांची एक कविता है, इस देश की सारी धूप मेरी है, इस देश की सारी छांव मेरी है, यहाँ के नदियों का सारा पानी मेरा है, हरियाली मेरी गांव गांव मेरी है, यहाँ की भूख मेरी है, बेकारी मेरी है. हे कोणीकडे इथं जे काही विसंगत असेल, फाटलेलं असेल, तुटलेलं असेल ते आपलंच आहे आणि ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे. होईल का नाही माहित नाही. काय बाबा त्यांच्या कवितेची नांगरू उद्याची शेते, असंच आहे ना ते, स्वप्ने उद्याची. म्हणजे आपल्याला असं वाटतं की 4 आऊट 22 वर आलेला खेळाडू लगेच त्यांनी विजयच मिळवावा 5व्या विकेटमध्ये. आणि एक तीनपाट क्रिकेटच्या सामन्याबद्दल जर शक्य नाही तर देश बदलण्याच्या बाबतीत असं कसं होईल. म्हणजे आज काहीतरी सांगितलं, एक व्याख्यान दिलं, एक कविता लिहिली, एक पोवाडा लिहिला, एक आंदोलन झालं की लगेच समाज बदलला, असं होत नाही. म्हणून नांगरू स्वप्ने उद्याची, उद्याची स्वप्न नांगरायची. म्हणजे जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा कदाचित 50 वर्षानंतर ते मानस, ती भूमी कदाचित तयार झाली. लोक काय सांगता तुम्ही आहे का अजून 10 वर्षांतरी तुम्ही आहे का अजून, बरोबर आहे ना. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामधल्या लोकांनी सगळं असंच पाहिलं का? कुठली होती ती माणसं, कोणाची नावं आली, कोणाचा इतिहास लिहिला गेला. आणि कधी आपण इतिहासाचा पण विचार करायला पाहिजे. इतिहास फक्त महापुरुषांचाच नसतो. संघर्षाच्या, संकटाच्या, आक्रमणाच्या, निराशेच्या, शोकांतिकेच्या, दुःखाच्या काळामध्ये तिथला सामान्य मनुष्य कसा वागतो हा जगाचा इतिहास असतो. म्हणून हे चित्र जर बदलायचं असेल तर लोक तुमच्याकडे काय तत्वज्ञान. आता IT मध्ये मुलं आहेत, बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या स्तरावरची मुलं आहेत. महाराष्ट्रामध्ये तमाशा चालवणारे जे फड आहेत 300-300 लोकांचं कुटुंब रोज ते चालवतात.
आणि काय इंडस्ट्रियल एंटरप्रेनर वगैरे असं ते इंडस्ट्रियल एंटरप्रेनरशिप 300 लोकांचं ते कुटुंब चालवतात. ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये, शेत जमीन कसण्याच्या बाबतीमध्ये, गावातल्या लग्न कार्याच्या बाबतीमध्ये काय घडत असतं आजही आपण बघतो. आणि सगळे प्रश्न केवळ पैशाने मिटतात. आणि सगळे प्रश्न कुमार सप्तर्षी याच्याशी सहमत होतील की नाही मला माहित नाही, पण सगळे प्रश्न केवळ सत्ता आल्याने मिटतात हा एक भ्रम आहे. सत्तेवरती अंकुश असणं, ज्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला युक्रांचा कार्यकर्ता असा म्हणायचा आहे की त्याच्यामध्ये हे सगळं असलं पाहिजे, हे फार महत्वाचं असतं. कारण आपल्याला कोणी पाहताय की नाही ह्याच्यावर आपल्या समाजातल्या अनेक लोकांची नीतिमत्ता अवलंबून असते. त्यामुळे लोक नाही इथं कोणी यायला बघायला काय चाललंय ते सुरू, असे नीतिमान लोक खूप असतात. खरं म्हणजे ते मुळात अनीतिमानच असतं. म्हणजे कुठल्याही चळवळीचं बळ कमी करायचं म्हणून मी सांगतो असं नाही, पण भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनातच भ्रष्टाचार झाला. काय करायचं? एक आहे का 1000 हा महत्वाचा मुद्दा नाहीये. एक मनुष्य असेल ना 1000 माणसं असतील, एकदा आंब्याच्या गडीत एक आंबा नाचला की सगळी गडीच नसते. तेव्हा हे भ्रष्टाचार हा एक महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा प्रश्न आहे. पण जात्यंधता, धर्मांधता कसं समजून घेतो आपण संबंध मध्यपूर्वेचं राजकारण, ज्याचा कुमार सप्तर्षींनी मगाशी उल्लेख केला. मी बार्शीत होतो तेव्हा मला हे काय समजत नव्हतं. मध्यपूर्व कुठे आहे, काय इस्रायलची भानगड आहे, काहीच कळत नव्हतं मला. तरी शेवटी आपण जे म्हणतो ना की गायणाऱ्याचं पोरगं गायक होतं, तसं ते आजूबाजूला काय चाललेलं आहे तुमच्या ह्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. त्या इराकवरती हल्ला केला, कशासाठी हल्ला केला? ह्यांच्याकडे मानवी संहारक शस्त्र आहेत म्हणून हल्ला केला. काय झालं? ती कुठे मिळाली? सौदी अरेबियाला जवळ केला त्यांनी. तो जो संबंध मध्य पूर्वेचा पट्टा आहे तिथे इराक सारख्या आणि सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये खनिज तेलाची साठी 22-23% खनिज तेलासाठी या 2 देशातच आहेत. कुवेतमध्ये आहे. तेल ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यात राजकारण. म्हणजे काय म्हणता येईल की तिथलं तेल, कुवेत, सौदी अरेबिया, अमुक तमुक, ही तिथली अयोध्या आहे, तिथलं राम मंदिर आहे. ते ज्याच्या ताब्यात असेल ना त्याचं राज्य करतात. मग ट्युनिशियामध्ये काय चाललेलं आहे, येमेनमध्ये काय चाललंय, सुदानमध्ये काय चाललंय, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. लोक काय सांगतात? आता 3 गोष्टींनी जगाला मोठी देणगी दिली असं सांगतात. एक धर्म, दुसरं विज्ञान, तिसरं राजकारण. आता धर्माचं काय झालं बघा. 54-55 मुस्लिम राष्ट्र आहेत जगाच्या नकाशात. ते सगळेच मुस्लिम आहेत तर राष्ट्र स्वतंत्र कशी काय? म्हणजे आपल्या सगळ्यांना एका धाग्यात बांधता येईल असं सूत्र कुठलं? असा ज्या ज्या महामानवांनी विचार केला त्यांचं स्मरण करून मी बोलतो की गांधीजींनी सगळ्यांना एका धाग्यात बांधलं. तसा आज आपल्याला धर्म सगळ्यांना एका धाग्यात बांधू शकतो का? जगामध्ये धर्माच्या नावावरती जेवढी माणसं मेली तेवढी दुसरी कशाच्या नावावरती मेली? याचा अर्थ धर्माची कुचेष्टा करणं, टवाळी करणं हे फार शहाणपणाचं आहे असं नाही. व्यक्तिगत पातळीवरती ज्याला त्याला धर्माचं स्वातंत्र्य आपल्या घटनेनेच दिलेलं आहे की ज्याचा आपण सुरुवातीला उल्लेख केला. पण सगळा समाज एकत्र वाढण्यासाठी धर्म हा काही फार महत्वाचा धागा ठरू शकत नाही. विज्ञान, ते इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी म्हणून एक मोठी वैज्ञानिकांची जागतिक कीर्तीची संस्था आहे. लॉर्ड मार्टिन रिच नावाचे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचं गेल्या वर्षी भाषण झालं. संबंध जगातले शास्त्रज्ञ होते. हे मला डॉक्टर माशेलकर आणि डॉक्टर भटकर यांनी सांगितलं. भाषणात ते असं म्हणाले की आता विज्ञान इतक्या उंचीवर पोहोचलेलं आहे की त्या उंचीवरनं खाली कसं उतरायचं हे आम्हाला कळत नाही. हे बरोबर आहे. असं म्हटलं की लगेच लोक म्हणतात की ते विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली पाहिजे. ठीक आहे, त्यांची विचार असतील, तत्वज्ञ असतील, पण विज्ञानाने सुद्धा माणसं जवळ आली का दूर गेली याच्याबद्दल खूप चर्चा आपण करत असतो. म्हणजे इथं बसून आपण बर्लिनच्या माणसाशी बोलतो
पण राजगुरुनगरला काय चाललंय आपल्याला माहित नाही. अशी आपली परिस्थिती असते. आणि त्यामुळे काय होतं की आपलं अज्ञान, आपल्यातली फूट, आपल्यातली दरी, आपल्यातला परस्पर द्वेष, राजकारणाचं पायाभूत भांडवल तयार होत होते. राजकीय हिंसा हा सुद्धा स्पर्धेचा विषय होतो. म्हणजे कोण कोणाला कशी दम देतो, तुमचा दाऊद तर आमचा गवळी, इथपासून त्याची सुरुवात झाली. आता सर्व प्रकारे हे सगळीकडे असं चालू. आणि लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आता पैशाशिवाय आणि सत्तेशिवाय काही गोष्टी होऊ शकत नाही. आणि हे सतत होत गेलं. म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा लोकांनी महात्मा गांधींना असं कुठं मीठ उचलून कुठं स्वातंत्र्य मिळत असतं काय. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वसामान्य माणसाचा विवेक अजून जागा आहे. आणि युवक क्रांती दल, युवक म्हणजे काय याच्यावरती माझ्यापेक्षा इथे चांगले लोक सांगू शकतील. पण मला काही ऐकायचं आहे, मला काही सांगायचं आहे, मला सहभागी व्हायचं आहे, मला पाहायचं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं वाटणं हे युवक असल्याचं लक्षण आहे. आपल्याला काय किती वेळा बोलायचं त्याचा काय उपयोग नाही होत. हे आपल्याला काय तिथे यायचं नाही. काय ते झाकीरचा तबला ऐकला काय नाही ऐकला काय होत नाही त्याच्यामुळे. हे काही युवक असल्याचं लक्षण नाही. तर क्रांती हा शब्द उच्चारायला फार वेळ लागत नाही, पण ते यायला फार वेळ लागतो. म्हणून तो क्रांतीचा जय जयकार करणारे कुसुमाग्रज जे आपल्या लक्षात राहतात, त्याचं कारण हेच आहे की त्यावेळच्या लोकांनी काय सोसलं. म्हणजे आज आपण आपलं आत्मपरीक्षण करायला, आपण सोसायला पाहिजे, आपण चर्चा करायला पाहिजे. जाती धर्म याच्या भिंती तोडायला पाहिजे. तसं 100-150 वर्ष जसं शिक्षणात मूलभूत परिवर्तन झालं पाहिजे तसंच आहे. पण अंत्ययात्रा जरी चालली तरी लोक असं कुणा मी म्हणायची अशी आपल्याकडे परिस्थिती आहे. ही बदलू शकते, ही लगेच उद्या बदलेल असं नाही. परंतु त्याच्यासाठी कार्यक्रमावर, विचारावर, संघर्ष करण्याच्या क्षमतेवर विश्वास असावा. आणि तो संघर्ष उभारण्याची युवकांनी नव्याने भूमिका घेतलेली आहे. 67 ते 77. खरं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की कुमार सप्तर्षी आमदार झाले नसते तर बरं झालं असतं. ते युवराज जरा पुढे गेला असतं त्याच्यामुळे. पण त्याच्याकडे फक्त नकारात्मक विधान म्हणून बघू नका. कारण माणसाच्या व्यक्ती, संस्था किंवा हे सोडून द्या, विचार संघटनावर सोडून द्या, पण तुमच्या माझ्या आयुष्यात आलेला कोणताही अनुभव कधीही वाया जात नाही. कोणताच अनुभव. नुसतं वाट बघायला बसलो आपण बसची तरी तो अनुभव वाया जात नाही. तर मला वाटतं की इतकं परिपक्व, इतकं वेगळं, इतक्या चळवळी पाहिलेलं अशा प्रकारचं नेतृत्व आहे. आणि जी काही आपण परिवर्तनाची गेली 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जी काही परिवर्तनाची भाषा आपण बोलत आला, ऐकत आलो, तिला नेमका आकार कसा असावा, कसा द्यावा, याचा फक्त युटोपिया न करता प्रत्यक्षात ते कसं साकारता येईल याच्यासाठी धडपड करणाऱ्या तुमच्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना सलाम करतो आणि थांबतो. धन्यवाद दीक्षित सर. मंत्रमुग्ध करणारं भाषण काय असतं याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आणि आपल्या मनामध्ये जे काही खतखततंय, समाजातले जे प्रश्न आपण बघतोय ते किती प्रभावीपणे मांडता येतात याचाही प्रत्यय आपण बघितला.